चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। आगमनं संपूर्णं पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि। नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि। सुमिच्चाचार वेरमणि शिक्षापदं समादियामि। सावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि। सुरामेरे मद्यपमा दट्टाना वेरमणि शिक्षापदं समादियामि। तिसरणेन साध्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेतव्यं। उल्हासनगर कैंप नंबर 4 सुभाष टेकड़ी में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी अर्धनिर्मित प्रतिमा के स्थान पर 9 फुट ऊंची प्रतिमा की पूर्ण प्रतिकृति का अनावरण बड़े ही उत्साह के साथ संपन्न हुआ है। इस प्रतिमा को स्थापन करने के लिए आमदार डॉक्टर बालाजी किनीकर इनके प्रयास से और योगदान से ही आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी प्रतिमा स्थापन हुई है। अनावरण के समय युवाओं में काफी उत्साह और खुशी देखी गई। इस क्षेत्र के नागरिकों, माताओं, बहनों एवं युवाओं ने बड़ी संख्या में कार्यक्रम में भाग लेकर अपनी खुशी व्यक्त की। प्रतिमा का अनावरण आदरणीय भांते आनंद महाथेरो इन्होंने किया। भव्य एवं शानदार समारोह में सभी के चेहरों पर खुशी झलक रही थी। कई लोगों ने ये राय व्यक्त की है कि प्रतिमा के अनावरण समारोह ने वर्षगांठ के वास्तविक उत्सव की शुरुआत हुई है। इस अवसर पर मनपा के सहायक आयुक्त गणेश शिंपी, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, सेंट्रल हॉस्पिटल के जिला चिकित्सक डॉक्टर मनोहर बंसोडे, प्रतिमा स्मारक समिति के अध्यक्ष अरुण कांबले, महासचिव भाई रोकड़े, प्रतिमा स्मारक समिति के पदाधिकारियों के साथ ही पूर्व नगर सेवक प्रमोद ताले, नाना बागुल, रमेश चौहान, अंजलि सालवे, कविता बागुल, शांताराम निकम, प्रशांत धांडे, विजय तायरे, रोहित सालवे, समाज सेवक संदीप डोनरे और भी अनुयायी बड़ी संख्या में अनावरण समारोह में शामिल हुए। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। खरं सांगितलं आमदार साहेब ही त्यांची 4थी टर्म आहे आणि 4थ्यांदा ते निवडून आल्यानंतर आमदारांनी काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज संपूर्ण समाजाला, या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तमाम ज्या आंबेडकर प्रेमी आहेत, माझ्यासारखा आंबेडकर प्रेमी आहे, त्यांना एक फार मोठं दान आज किनीकर साहेबांनी दिलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो, उभा पुतळा झाला पाहिजे, उभा पुतळा झाला, पण त्याला जी सुरुवात करून दिली किनीकरांच्या माध्यमातून असेल किंवा खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्यांना वर्षानुवर्षे निधी मिळत नाही, एका महिन्याच्या आत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। याचं कारण एकमेव आहे की इथला तमाम समाज हा आंबेडकर प्रेमी आहे। आंबेडकर प्रेमी समाज हा बहुजन समाज आहे हे त्यांनी दाखवून दिलं। की शिंदे साहेबांचे विशेष आभार याच्यासाठी म्हणेल की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत, आता उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांच्या कारकिर्दीत कधीही कुठंही जातीभेद कुठलाही भेद केला नाही। जो गरीब असेल, जो ज्याची इच्छा असेल त्याला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे विशेष आभार मी यासाठी मानू इच्छितो। धन्यवाद। सुभाष टेकडीमधील सर्व पक्षाचे नगरसेवक असतील, आमचे या विभागातील 4 नगरसेवक यांचा आणि माझा आनंदाचा दिवस आहे। त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, परंतु मी खास करून या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार कार्यसम्राट डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं मी खूप 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 आभार मानतो या सर्व जनतेच्या माध्यमातून की पुतळा समितीने आणि सर्व पक्ष या विभागातील नेत्यांनी मागणी केली होती की या लोखंडे हॉलमध्ये की बाबा सुभाष टेकडीवर आपल्या बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा हवा आणि एका महिन्यामध्ये
आम्ही सर्वजण जाऊन आमचे नगरसेवक चव्हाण असतील, मालतीताई असेल, सोनकांबळे असतील, जाधवताई असेल, आमचे शहर संघटक चौधरी साहेब असतील, काले असतील, आम्ही सर्वांनी विचार केला की नाही आपल्याला या ठिकाणी कोळीपुत्र पुतळा आपण देऊया, त्यांची मागणी आपण मान्य करू. आणि साहेबांकडे गेल्या गेल्या एका महिन्याच्या आत या ठिकाणी आज या ठिकाणी कोळीपुत्रासाठी 1 करोड रुपये मंजूर करून दिले. 50 लाख महानगरपालिकेचे आणि अंबरनाथला कोळीपुत्री पुतळा आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आम्हाला एकत्र त्यांनी मागणी आमची मान्य करून त्या ठिकाणी दिली. आणि आज हा सुवर्ण दिवस आमच्या सर्वांसाठी आज आमचे भंतीजी डॉक्टर आनंद माथुर यांच्या हस्ते आज या ठिकाणी अनावर झालं आहे. 14 एप्रिल जवळ येते, त्या निमित्ताने आम्ही सर्वांनीच या ठिकाणी भंतीच्या हाताने अनावर केलेले शिलान्यासचा आम्ही उद्घाटन लोकार्पण आम्ही करणार आहोत. येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेमध्ये आमचे नाना बागुल असतील, काले साहेब असतील, चव्हाण साहेब, आम्ही चौधरी साहेब, आम्ही सर्वजण एकत्र बसून या ठिकाणी मोठी जयंती साजरी करणार आहे. आणि त्या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, या आठवले साहेब, कवाडे साहेब आणि गवई साहेब या ठिकाणी येणार आहेत. आम्ही सर्वांसाठी पुन्हा एकदा एक मोठा या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम बाबासाहेबांचा पुतळ्याचा आम्ही शिलान्यासासाठी आम्ही करणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. असंच सहकार्य तुम्ही द्या हीच विनंती.